तर आपल्याला पाहायला मिळते रोहन कोई आणि दीपेश कोई ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातला फिरकीचा जादूगर हर्षल मडवी आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 5 ओव्हरची ही मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होईल सुरुवात. फॉर द विकेट. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर होता. फिल्डर तैनात होता. वैभव त्या ठिकाणी तैनात होता. एक सिंगलच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झाले. टीम किरण 11 ट्रॉम्बे या टीमचं देखील मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. 24 इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये ठाणे, रायगड, भिवंडी, मुंबईचे देखील संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आपल्याला नवी मुंबईचे संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल पूर्ण केली. एक रनने स्कोरबोर्ड ओपन झाल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय दीपेश कोई. डावखुरे आताचा अपकमिंग यंगस्टर खेळाडू म्हणून देखील या खेळाडूची ओळख आपण सातत्याने पाहतोय. हर्षल पुन्हा एकदा सज्ज होईल. दीपेशसाठी हा बॉल फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर होता परंतु समोरच्या दिशेने हा फटका केला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला देखील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा पूर्ण केल्यात. 3 धावा पूर्ण केल्यात. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 5 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहिलं. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातो. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन देखील या ठिकाणी ऍड केली गेली. 1 रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 8 धावा, माफ करा 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका हर्षल, कारण आतापर्यंत भरपूर वेळ झालाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन बिग हिट केलाय. डीपमध्ये फिल्डर तैनात परंतु फिल्डरच्या माध्यमातून होते ही चूक. दीपक वैद्य त्या ठिकाणी तैनात होता. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल टीम जय गणेश कुशल 11 सारसो या टीमला हे प्रश्नचिन्ह असेल. जीवदान मिळालं बॅट्समन दीपेशला, परंतु एक मोठी खेळी साकारावी लागेल. ज्यावेळेस तुम्हाला एखादं जीवदान मिळतं, एखादी संधी तुम्हाला मिळते, त्यानंतर त्या संधीचं सोनं करणं भरपूर महत्त्वपूर्ण असतं. गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि या क्षणाला रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का किरण 11 ट्रॉम्बे या टीमला. बॅट्समन दीपेश कोई या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे मास्टर किरण
पहिला विकेट प्राप्त केला गेला. गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर वन डाऊनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जयेश कोई आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 1 मार्गस्थ असताना पॉवर प्लेचे पहिले षटक 2 फील्डर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. डीप मिड विकेट शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. त्याचबरोबर लॉंग ऑफच्या दिशेने देखील फिल्डर तैनात केला गेलाय. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. मंथनजी पाटील आपण जिथे कुठे असाल आपण आमच्या कॉम बॉक्सशी संपर्क साधा. फटका फसला आहे आणि आणखीन एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केलाय. सलम वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. एक ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 2 गडी बाद रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 8 रन आतापर्यंत धावफलकावर लागल्या जातात. 2 महत्त्वाचे विकेट आतापर्यंत गमावले टीम किरण 11 ट्रॉफी या टीमने. एक बॅट्समन दीपेश जो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्यानंतर रोहन देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भावेश कोई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. किरण 11 ट्रॉम्बे कोईवाडा या टीमचा आणखीन एक दर्जेदार बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु जेवढी ही दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ना तेवढाच एक दर्जेदार खेळ अपेक्षित असेल टीम किरण 11 ट्रॉम्बे या टीमला. गोलंदाजीच्या मार्कवर गणेश मडवी आपल्याला पाहायला मिळतील. ऑन स्ट्राईक बॅट्समन जयेश. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम जय गणेश कुशल 11 सारसोय संघ. आमच्या समेत गुंडलेकरांच्या भूमिकेमध्ये योगेश पाटील देखील जॉईन झालेत. आमची संपूर्ण टेक्निकल टीम, आमचे 3 ऑफिशियल पंच त्यांच्या माध्यमातून चांगली भूमिका. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न परंतु वेग भरपूर होता. या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन जयेश. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठं लक्ष सेट करायचं आहे. दोन धावा देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या रनचा कॉल आणि लाजवाब रनिंग. अप्रतिम दर्जाचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे दोन्ही बॅट्समन भरपूर क्षमतेने धावले. कारण एक एक रनसाठी भरपूर तैमय करावे लागेल. या मोमेंटला देखील फटका चांगला आहे. चेंडू चाललाय त्यापेक्षा कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर होता परंतु टायमिंग थोडीशी चुकली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जयच्या बॅट मधून येतोय हा चौकार.
दादा वैती साहेबांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील एवन जोडी चषक 2024 या पर्वामध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. वेलकम. बॉलर पुन्हा एकदा गणेश मडवी सज्ज होत आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आक्रमकता साकारण्याचा प्रयत्न केलाय. डीपमध्ये फिल्डर आहे, लॉंगॉनच्या दिशेने टिपल्या हा झेल आणि तिसरा बॅट्समन या ठिकाणी बाद. घेऊ नका, फिडिंग त्वरित लावून घ्या. टीम जय गणेश कुशल 11 सारसोय टीम न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भावेश तोरबेकर मुंबई क्रिकेटमधील आणखीन एक विस्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आपण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये पाहतो. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. संयमी राहणीमान परंतु क्रिकेटमध्ये आक्रमकता हीच त्याची भूमिका अनेक स्पर्धांमध्ये आम्ही पाहिली. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे गणेश मडवी यांच्या खात्यातला. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, कट केला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 2 ओव्हरचा खेळ देखील झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 17 रन. डीजे प्लीज. दोन ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 3 गडी बाद 17 रन. 3 महत्वाचे बॅट्समन आतापर्यंत गमावलेत. शेवटचे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा आतापर्यंत झाल्यात. ओव्हर क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हर्षल मडवीला पुन्हा एकदा इन्व्हाइट केले, ज्याने पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला होता. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण वेळ आतापर्यंत भरपूर प्रमाणामध्ये घेतला जातो. टीम जय गणेश कुशल 11 सारसोय टीम बॉलर सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. पहिला बॉलला वेग भरपूर होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. हा बॉल देखील लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण 5 ओव्हरची मॅच आहे आणि तुम्हाला 4 षटकं हे 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. अन्यथा तुमचा एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील आणखीन एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे आणि ती क्षमता सत्यामध्ये उतरवत असताना सलगचे 2 बॉल, सलगचे 3 बॉल आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे रिलीज केलेत गोलंदाज हर्षलने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय? स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला हा झेल. आणखीन एक धक्का टीम किरण 11 ट्रॉम्बे या टीमला आणि फलंदाज बाद झालाय भावेश तुर्बेकर.
आतमध्ये दाखल झालाय भूपेंद्र कोळी. बोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता आहे या बॅट्समन मध्ये, परंतु संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते. गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील लाईन चांगली होती, लाईन मिस केली. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झालाय, 1 विकेट प्राप्त केलाय, एकही धाव आतापर्यंत खर्च केली गेली नाही. अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूने मेडन ओव्हर रिलीज केल्यात. 6 बॉलमध्ये 6 विकेट प्राप्त करण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि टिपल्या हा झेल, परंतु या क्षणी फिल्डरच्या माध्यमातून होती ही चूक होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाच झाला पाहिजे. एवन जोडी चषक 2024चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण 8:14 पहिला बॉल पडलाय. 8:30 होत आहेत आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक पूर्ण करायचं आहे, अन्यथा तुमचा एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. आम्ही मगासपासून वारंवार आपणास विनंती करतोय की आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. हा बॉल देखील पहिलाच बॉल वेग भरपूर पाहायला मिळाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळतोय. गोलंदाज विराज तांडेल आणखीन एक नामवंत यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय नवी मुंबई क्रिकेट मधला. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका चांगला चेंडू येईल लॉंगलेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर होता, बॉल जज केलाय, फक्त एक सिंगल पूर्ण केली. फेकी चांगली होती, गॅदर खराब राहिले. ओव्हर थ्रो केल्यानंतर हा देखील ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला मिळतो आणि या क्षणाला 4 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. जिथे फक्त एकच धाव होती तिथे मात्र खऱ्या अर्थाने 4 धावा, 3 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावा भरपूर, 4 धावा भरपूर वेगाने पळून काढल्या या दोन्ही बॅट्समनने, कारण एक एक धावांसाठी तैमय करावी लागेल टीम किरण 11 ट्रॉम्बे मुंबई या टीमच्या या दोन्ही बॅट्समनला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर हा बॉल देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगाने प्रत्युत्तर देतोय गोलंदाज विराज तांडेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. या मोमेंटला देखील एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड पुढे सरसावलं जातं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. पहिल्या मॅच मध्ये 57 रनचं टार्गेट आपण पाहिलं, परंतु या सेकंड मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल हे प्रश्नचिन्ह देखील पडले तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. दोन्ही पंच सल्लामसलत करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय हा आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग लावून घ्या, वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम
दोन्ही पंच सलाम मसलत करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय करेश मुंबईकर आणि जॉन्टी दादा. जॉन्टी दादा आपण जिथे कुठे असाल आपण यायचं आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. गोलंदाज सज्ज होते. आखूड पद्धतीचा हा बॉल होता. चेंडू चालला मिडॉनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर होता. बॉल जज केला. रनआउटची संधी. एक रन तर जरूर कंप्लीट झाली. 4 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या ही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 23 रन.
डीजे प्लीज. गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले शेवटच्या ओव्हरसाठी. एवन जोडी चषक 2024 थरार या स्पर्धेचे आयोजक कुंदनदादा म्हात्रे आणि सुजितदादा कोई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. गोलंदाज गुफरान खान आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट सेट करणारे ओव्हर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय भावेश. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करतोय गोलंदाज गुफरान. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग रेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात, परंतु या सेकंड मॅचमध्ये टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे तो मानस सत्यामध्ये उतरवण्यासाठी भरपूर चांगली प्रयत्नशील गोलंदाजी करावी लागेल. प्रयत्न चांगला राहिला फिल्डरचा डीपमध्ये मिड विकेटला. तत्पूर्वी 2 धावा देखील भरपूर वेगाने पूर्ण केल्यात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 25 रन या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मॅच देखील आपण पाहिली गजानन 11 तुर्बे त्यांच्या विरुद्धमध्ये ऐरोली कोईवाडा. तो सामना जिंकला ऐरोली कोईवाडा या टीमने. या बॉलवर देखील बिगिट केलाय. फटका चांगला आहे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम किरण 11 ट्रॉम्बे या टीमला, तो फटका आलाय भावेशच्या बॅटमधून. हा दमदार स्ट्रोक सर आहे. 6 रनसाठी षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 31 रन. पर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फलंदाज भावेश दिवस रात्र क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने भावेश कोई नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना या शेवटच्या ओव्हरमध्ये मला अफलातून बॅटिंग करायचे आहे एका मोठ्या टार्गेटसाठी. हे साकारलेलं आक्रमण आणि ते आक्रमण यशस्वी होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 षटकार आतापर्यंत आलेत गुफरानच्या विरुद्धमध्ये. 37 रन 37 रन आतापर्यंत झालेत. शेवटचे 2 बॉल आता मात्र शिल्लक असतील. 37 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. हा बॉल देखील वेग बंडात होता, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न गुफरानने केलाय. अनेक स्पर्धा गुफरानने देखील गाजवल्या. पावसाळी क्रिकेट खुल्या गटातील देखील अनेक स्पर्धा खेळल्या हा खेळाडू. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 37 रन आतापर्यंत झालेत. टार्गेट सेट करणारा हा बॉल. या मोमेंटला देखील चांगली भूमिका राहिली. फिल्डरची एक सिंगल पूर्ण होत असताना सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 38 आणि रनचं टार्गेट असेल
टीम जय गणेश कुशल 11 सारसो या टीम समोर. तर चला फिटिंगसाठी त्वरित मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा. टीम किरण 11 ट्रॉम्बे संघ आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 5 ओव्हरची मॅच आणि तुम्हाला जी 4 षटकं आहेत सुरुवातीला ते 20 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण करायचे आहेत. ₹39 रनचे लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. चंदन आणि प्रदीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल भावेश कोळी. भावेशचा पहिला बॉल बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. डेप मिड विकेटला फिल्डर तैनात. तत्पूर्वी एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते.
नेक्स्ट मॅच हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. या बॉलवर देखील मोठा फटका केलाय. डीप कव्हर मधून फिल्डर धावत आलाय. तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एपी बॉईज नेहरू आणि त्यांच्या विरोधामध्ये साईधाम बॉईज नेहरू. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठाच्या दिशेने या. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. फ्रेश राऊंड सुरुवातीला खेळवले जातील याची नोंद देखील आपण घ्यायची. स्विच करण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. तत्पूर्वी एक धाव देखील या ठिकाणी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. दिवस रात्र क्रिकेटचा असा फॉर्मॅट एवं जोडी चषक 2024चा थरार आदरणीय कुंदनदादा म्हात्रे, सुजितदादा कोई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड पुढे सरसावले. 4 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. धावा रोखाव्या लागतील. एकूण 40 धावा जरा सामना जिंकायचा असेल टीम किरण 11 ट्रॉम्बे या टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. फटका चांगलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चंदनच्या बाट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. चौकार. एक ओव्हरचा खेळ देखील झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा देखील पाहायला मिळतात. अजून 31 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या 24 बॉलमध्ये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. सेकंड स्पेल आणि सेकंड ओव्हरसाठी इन्व्हाइट केले. पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला. स्क्वेअर लेगला फिल्डर होता. अप्रतिम दर्जाची भूमिका फिल्डर दिपेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अनेक युवा खेळाडूंना एकत्रित करून किरण 11 ट्रॉम्बे हा संघ मात्र प्रस्थापित झाला. अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळालाय. गत वर्षीच हंगाम देखील या टीमने गाजवलं आणि यंदाच्या हंगामात देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवी मुंबई क्रिकेटमधला आणखीन एक नामवंत संघ म्हणून याच जय गणेश कुशल 11 सारसो या टीमची ओळख आहे. परंतु या क्षणी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सारसोई टीमचे लेजंड प्लेयर आदरणीय लारा मेहर साहेब आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपलं देखील सरसे स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून.
टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात 13 रन. त्याचबरोबर जग्गू मेहर आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. एवन जोडी चषक 2024 या पर्वामध्ये बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन चंदन आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिल्यानंतर धावफलकावरती धावा होतात 13 रन. या बॉलवर देखील हा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने 17 धावा धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात करून देतोय बॅट्समन चंदन आणि प्रदीप आपल्या टीमला. अक्रॉस द लाईन झाला. लॉंग लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. धावफलकाचा जर विचार केला आतापर्यंत स्कोरबोर्डवर रन होत आहेत 18 रन. हेलो तो चलिए बात करेंगे यहाँ से ऋषिकेश कोहली साहब से गुजारिश करना चाहेंगे उनके साथ प्रतीक कोहली साहब आइए मंच पर तशरीफ रखिए. सुजीत दादा कोहली देखिए यहाँ से आपको खास आमंत्रण. चलेंगे कमेंट्री बॉक्स की तरफ. हा बॉल देखील वेग भरपूर आपल्याला पाहायला मिळाला. 2 वर्ष खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 18 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम कॅप्टन एपी बॉईज नेरोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी आपण संपर्क साधा. त्वरित नेक्स्ट मॅच साईधाम बॉईज नेरोय आणि त्यांच्या विरुद्धामध्ये एपी बॉईज नेरोय. ट्रॉम्बे संघ कारण 5 ओव्हरची मॅच 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. या गोष्टीचं भान ठेवून तुम्हाला त्वरित सामना चालू करायचा आहे. 18 धावा देखील आतापर्यंत होतात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ओव्हर क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भावेश कोळी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सरळ 6 रनसाठी. चंदनच्या बाट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. षटकार. कप्तान आइए तीसरा मुकाबला रेगुलर मैच खेला जाएगा. एपी बॉयज है नेहरू और उसके साथ देखिए बात करेंगे साइडम बॉयज है नेहरू के बीच में. साइडम बॉयज है नेहरू के बीच में. चलिए दोनों कप्तान आइए टॉस बॉक्स पर. वक्त मत लीजिए. तो चलिए ओवर की कंप्लीट में टॉच किया जाएगा. राहुल मैच लीजिए जैसे ओवर कंप्लीट होगी टॉच किया जाएगा. बॉलवर देखील आणखीन एक मोठा हवाई सफर सरळ 6 रनसाठी. हा षटकार आणि रन आतापर्यंत होतात ते म्हणजे 30 आणि अजूनही विजयासाठी करायचे आहेत. टीम जय गणेश कुशल 11 सारसो या टीमला 9 धावा. पहिला सामना जिंकला टीम ऐरोली कोईवाडा ऐरोली या टीमने आणि सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला जाईल की काय.
भरपूर वेगाने धावत आला. बॅकअपसाठी फिल्डर होता. तत्पूर्वी दुहेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. अजूनही 7 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील फटका चांगला कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक केला. अक्षय बॉल खाली येईल. बॉल जज करेल. फक्त एकच धाव या ठिकाणी पूर्ण होते. 33 रन आतापर्यंत झालेत. एकूण 40 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जय गणेश कुशल 11 सारसोई संघ या मोमेंटला स्टान्स बदलले. भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सरळ 6 रनसाठी. हा षटकार आणि साईदाम बॉईज नेरोय आणि त्यांच्या विरुद्धमध्ये तो चलिए करिश्मा ट्रांसपोर्ट का ओनर प्रतीक कोहली ना, प्रतीक दादा कोहली देखें इनके हाथों से टॉच किया जा रहा है. टॉच के साथ साथ चलेंगे मैच की तरफ. मुकाबला कंप्लीट हो चुका है. कॉल छापा. सायराम नेहरू टीम के कप्तान ने टॉस जीते. सिर्फ डिसीजन बताइए. फील्डिंग करेंगे. तो चलिए बेस्ट ऑफ लक दोनों टीम. निश्चित रूप से सायराम नेहरू टीम ने देखिए अब टॉस जीतने के साथ साथ पहले फील्डिंग चुने हैं.